नाशिक आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणात तपासाला वेग आलेला आहे। 6 आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आलेत। फॉरेन्सिक तपासासाठी हे मोबाईल पाठवण्यात आलेत। मोबाईल क्लोनिंगद्वारे चॅट, कॉल रेकॉर्ड, फोटो, व्हिडिओची सखोल तपासणी सुरू आहे। डिलीटेड डेटा आणि संशयास्पद फाइल्स रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला जातो। धर्मांतर प्रयत्न आणि पीडितांवरील अत्याचारांचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे। फरार महिला कर्मचाऱ्याच्या शोधासाठी एसआयटीची 2 पथकं रवाना झाली। संशयित महिला आधीच सावध होत कंपनीतून राजीनामा देऊन फरार झाली। नाशिक आयटी कंपनीतील प्रकरणाला आणखी गंभीर वळण प्राप्त झाले। तरुण कर्मचाऱ्याची जबरदस्ती धर्म परिवर्तनाच्या प्रयत्नाची तक्रार, धार्मिक टोपी घालण्यास आणि मांसाहार करण्यास भाग पाडल्याचा आरोप तरुण कर्मचाऱ्याने केलाय। विशिष्ट धर्माचा ग्रंथ वाचण्यासही जबरदस्ती केल्याची माहिती आहे। देवदेवतांचा अवमान आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जातोय। मानसिक छळ, धमक्या आणि अपमानास्पद वर्तन केल्याची तक्रार देण्यात आली। वरिष्ठांकडे चुकीचा रिपोर्ट पाठवून त्रास दिल्याचा आरोप आहे। वादावेळी ठार मारण्याची धमकी दिल्याचाही दावा करण्यात आला। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील आपण किरण यांच्याकडून घेऊया। किरण, या सगळ्या तपासाला आता वेग आलेला आहे। मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। फॉरेन्सिक तपास अतिशय महत्त्वाचा असणार आहे। काय अधिकचे आणि सविस्तर तपशील आहेत या संदर्भातले किरण? विक्रम, प्रामुख्याने जर बघितलं तर जे आरोपी आहेत त्यांचे मोबाईल नाशिक पोलिसांनी जप्त केलेले होते। एसआयटीच्या माध्यमातून आता तपास देखील केला जातोय। यामध्ये महत्त्वाचा भाग या सगळ्या दरम्यान पुराव्याच्या अनुषंगाने जे मोबाईल आहेत ते जप्त केलेले होते, त्या अनुषंगाने ते फॉरेन्सिक कडे पाठवण्यात आलेले आहेत। क्लोनिंग करून त्याचा डेटा मिळणार आहेत आणि या सगळ्या दरम्यान महत्त्वाचे जे पुरावे आहेत ते यामध्ये सापडण्याची शक्यता आहे। विशेषतः काही ग्रुप्स केलेले होते अशा स्वरूपाची माहिती मिळते। त्या सगळ्या दरम्यान हे संपूर्ण रॅकेट चालवण्यासाठी त्यावर संवाद होत होता अशा स्वरूपाचा देखील संशय व्यक्त केला जातोय। इतकंच काय तर धर्मांतराच्या अनुषंगाने होत असलेल्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर देखील काही फोटो, व्हिडिओ मिळण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे येत्या काळात ज्या पद्धतीने आता पोलिसांकडनं तपास केला जातोय, फॉरेन्सिककडे जे पुरावे फॉरेन्सिककडनं जे पुरावे मिळणार आहेत ते पाहता त्यामध्ये नेमकं काय दडलेलं आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। विक्रम, धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।